नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी आज तुम्हाला स्पष्ट आणि सुंदर अशी बाराखडी सांगणार आहे आणि त्या बाराखडीत समर्पित असे विचार दडलेले आहेत आणि ही बाराखडी अ पासून न्य पर्यंत तुम्हाला मी सांगणार आहे। अ, अंतःकरण शुद्ध असावे। आ, आत्मा कोणाचाही दुखू नये। छोटी ई, इच्छाशक्ती प्रबळ असावी। मोठी ई, इमानदारीने काम करावे। छोटा उ, उपकार कोणाचाही घेऊ नये। मोठा उ, उठसूट कोणाकडे जाऊ नये। ए, एकखाऊ बनून जगू नये। ए, ऐकावे जनाचे करावे ज्ञानाचे। ओ, ओझे कोणावर होऊ नये। औ, औकात कृतीतून सिद्ध करावी। आ, अंदाजे तर्क वितर्क करू नये। आहा, आहा वहा शब्द बोलावेत। क, कपटमनी कधी असू नये। ख, खरं तेच आपलं म्हणावं। ग, गर्व अहंकार करू नये। घ, घमेंड कशाची करू नये। च, चमचेगिरी करू नये। छ, छळ कोणाचाही करू नये। ज, जपून जपून शब्द वापरावेत। झ, झऱ्यासारखं निर्मळ असावं। ट, टणक असावे पोलादासारखे। ठ, ठकास नेहमी महाठक असावे। ड, डर मनात बाळगू नये। ढ, ढगासारखंच प्रेम बरसावं। न, न ऐकणाऱ्यांचं शिकवू नये। त, तक्रार करूनी जगू नये। थ, थंडपणा कामात असू नये। द, दगडासमान निर्दयी असू नये। ध, धनात लालच असू नये। न, नम्र शब्दातून मन जिंकावे। प, पटकन हो नाही म्हणू नये। फ, फजिती कोणाचीही करू नये। ब, बडबडपेक्षा कृती करावी। भ, भय मनात बाळगू नये। म, मजबुरीचा फायदा घेऊ नये। य, यशासाठी मनी तळमळ असावी। र, रंग सरड्यासमान बदलू नये। ल, लबाड संगत करू नये। व, वजन कृतीतून सिद्ध करावं। श, शहाणपणाने जीवन जगावे। छ, षड्यंत्र कधी रचू नये। स, सहनशक्ती अंगी असावी। ह, हसून उपहास करू नये। ळ, लबाडपणाने जगू नये। छ, क्षमा मन हृदयातून करावी। न्य, ज्ञान परिसाला अखंड स्मरावे। अशा प्रकारे मी आज तुम्हाला स्पष्ट आणि सुंदर अशी बाराखडी सांगितलेली आहे। धन्यवाद।